आला बघू. पप्पांकडे बोलून बोल. कुठे आलास? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या बापलेक व्हिडिओ चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे आणि आमचा ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तर आम्ही पहिला शूट पण केलेला राणीच्या बागेमध्ये आणि आज पण आम्ही आलोय राणीच्या बागेमध्ये नैतिकला घेऊन. तुम्हाला नक्कीच आवडेल राणीचा बाग आणि काय काय बदल झाले त्याची बघा. चला माझ्यासोबत. तर चला आता आपण तिकीट काढून घेऊ. आता आम्ही इकडे तिकीट काढलेलं आहे, तिकीट काउंटरवर आले राणीच्या बागेमध्ये. राणीच्या बागेमध्ये शाळेची तिकीट आली आहे. काय नैतिक? अरे शक्य ते तारीवरून काय काय नैतिक सांग मला. मगर आहे का? मगर हा. अजून काय आहे? अस्वल 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 अस्वल. इकडे बघ, इकडे बघ. पप्पाला सांग, पप्पाला सांग. कुठे 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 दाखव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या बापलेक व्हिडिओ चॅनलमध्ये. आरोही लहान असताना आम्ही आरोहीला घेऊन आलो होतो आणि आमचा तो पहिला ब्लॉग होता. आत्ता आरोही मोठी झाली आहे, समजदार झाली आहे, पण आमच्याबरोबर एक असा नादान बालक नैतिक आमच्यासोबत आहे आणि त्याची फुल धमाल आहे आणि तुम्हाला पण ती धमाल राणीच्या बागेतली बघायला आवडेल. आज नैतिकला मी फर्स्ट टाईम राणीच्या बागेत घेऊन येतो आणि त्याचं फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे वाघ बघण्याचा, अस्वल बघण्याचा, हत्ती बघण्याचा, माकड बघण्याचं. जे काय आहे ते प्राणी बघून त्याच्या चेहऱ्यावरचे जे आनंदाचे क्षण आहेत ते आम्हाला टिपायचे आहेत. तर तुम्ही पण त्या व्हिडिओचा एन्जॉय घ्या आणि चला आमच्यासोबत राणीचा बाग फिरायला. छत्रपती बाल शिवाजी आणि जिजाऊ सुंदर असं मूर्त आणि बाल छत्रपती शिवाजी. ही चिंकी गँग पण तिथल्या स्कूलचे आलेले आहेत आणि त्याचबरोबर ही मुलं सुद्धा आलेली आहेत. आणि नैतिकची झोपळ बघा. नैतिक काय काय बघायला आलाय तू इथे? काय बघायला आलाय? इकडे 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 लाईन, इकडे इकडे. कसा लाईन कसा असं? इकडे जवळ आहे, जवळ आहे. अरे इकडे तिकडे पडशील. खाऊ देतो बघ, खाऊ देतो, खाऊ देतो. आता आपण आलोय टायगर बघायला आणि तिथे गर्दी अपेक्षापेक्षा जास्तच आहे. जागा भेटते का? काय करायचं? काय करायचं नाही ती? आंघोळ करायची. कुठे? पाण्यात. हे टायगरचं आहे बाबू. हो
जवळ जाऊ पप्पी घे बाबू त्याची अरे दाखव कधीच एवढ्या जवळून टायगर बघितला नव्हता. आज आम्ही पहिल्यांदा टायगर जवळून बघितलाय. तुम्ही पण बघितलंच असेल. वाघासोबत जवळजवळ अर्धा तास घालवल्यानंतर आमची जी काही सुट्टी आम्ही काढली आहे ती आमच्या कामास आली. आणि एवढ्या वर्ष राणीच्या बागेत येतोय, पहिल्यांदा एवढ्या सुंदर पद्धतीने वाघ पाहता आला. काय नाही आरोही बरोबर ना? एकदम सॉलिड धमाल ना. आणि 1 तास फक्त वाघाच्या दर्शनासाठी गेला, फक्त 1 तास. आणि आमच्या ह्या वाघाला भूक लागली, त्यामुळे त्याला पॉपकॉर्न देतोय. बाबू वाघाला भूक लागली आहे? हा वाघाला भूक लागली आहे का? वाघ काय खातोय? काय खातोय? वाघ बघून झाला आणि या वाघाला आता भूक लागली आहे. या बर्गर खायला. अरे जा रे. अगं त्याला पेपर काढून दे, मी हातात. चला आपण आता पानगेंडा बघायला जाऊ. पाण्यातला हे बघायला जाऊया आपण. पाण्यातला गेंडा बघायला जाऊया. आम्ही आमच्या भागाबरोबर फिरतोय, तेवढा वाघ. तर आम्ही असा विचार केलेला गुरुवार आहे तर गर्दी कमी मिळेल, पण ही तुम्ही गर्दी बघताय माझ्या पुढे मागे सगळीकडेच गर्दी आहे. तुम्ही बघू शकताय ते पानगेंडा आहे आणि पानगेंड्याला पाणी ठेवलेलं आहे, पुष्कळ घाणेरडं आहे. तुम्ही वाघासाठी जेवढी स्वच्छता ठेवता तेवढी स्वच्छता तुम्ही पानगेंड्यासाठी पण ठेवू शकता, पण एवढी इथे दिसत नाही आहे स्वच्छता. लोकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी यावर लक्ष द्यायला पाहिजे. शेवटी त्यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवले तरीही ती प्राणी जात आहे, त्यांना स्वच्छता हवी आहे. तरी यावर तुम्ही लक्ष द्याल या भविष्यात, हीच विनंती. आणि आम्ही आलो माकड बघायला. आता नैतिकचा आवडता प्राणी माकड. तिकडे पण आहे, तिकडे पण आहे. हे माकड बघून झालेले आहेत आमचे. आणि अरे नॉर्मलपेक्षा थोडं बरं वाटतं ना बघायला. इथे गर्दी नाही, काय नाही. काय म्हणतो?
राणीच्या बागेत फिरायचं आहे तर तुम्हाला ऑफ डेलाच यायला लागेल. आणि खाडा करून यायचा. हां, खाडा करून. त्याच्या मॅडम बघतायत, ते आपले सबस्क्रायबर आहेत, ते बघतील आणि मग नंतर कळेल तिला परीक्षेमध्ये जेव्हा राणीच्या बागेतला मोठा अंडा मिळेल. मुलं पुष्कळ खुश झाली आमचा कॅमेरा बघून आणि आम्हाला विचारलं पण अंकल चॅनल का नाम क्या है. अंकल आता ऐकून घ्यायची सवय करायला पाहिजे. आता आमची चिंटीच एवढी मोठी झाली तर अंकल म्हणायला हरकत नाही कोणी म्हटलं तरी वगैरे. आणि तुम्हाला आंटी दाखवतो, ती बघा, ते पप्पा आणि ही अंकल आणि आंटी. आंटी ही अंकल आणि हा आंटी. हरण बघायला आलोय, चांगलं केलेलं आहे इथे बघा, साफसफाई आणि स्वच्छता. पप्पा आपल्याला हात नाही लावता, ह्यालाच हात लाव. खूप सुंदर. आणि हे बघा हरण आला, हरण हरण हरण. काय तू हरण आहे? आपल्याला हरणला हात नाही लावता, कोण? हात लाव. कुठला हरण? बाणशिंग बोल, बाणशिंग. कुठला हरण आहे तू? नैतिकची तर वेगळी धमालच चालू आहे पेंग्विन, आणि याची तर वेगळीच धमाल चालू आहे. पहिलीच वेळ आणि आम्ही ही कॅमेरात त्याची जी धमाल आहे ती आम्ही कैद करतोय. आणि नैतिक ह्या साईडून, या साईडून, इकडून, इथून 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 इथून. नैतिक तिथे नाही, नैतिका ओरडणार 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 ओरडणार. चला इकडून. आणि हे गुलाबांचं गार्डन सुंदर मेंटेन केलेलं आहे. आता आपण चाललोय पेंग्विन बघायला. पेंग्विन आपण नेहमीप्रमाणेच बघू, कारण की प्रत्येक वेळी आलो जेव्हा प्रत्येक वेळी आम्हाला पेंग्विन चांगल्या पद्धतीने बघायला मिळाले. पण आमचा पेंग्विन तर ऐकायला तयारच नाहीये. हा बघा सगळ्यात पुढे. चला चला चला, बस 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 बस. हळू 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 धावायचं नाही. कुठे चालला, कुठे तू चालला, कुठे नैतिक? धावायचं नाही, पडणार. आणि हे सुंदर असं पडणार बाबू, धावायचं राणीच्या बागेतलं नैसर्गिक सौंदर्य. आणि या दोघांची तर खूप मजा चालू आहे. ती पण अशी ती भरोसा नाही चालू. नाही मारली एवढी दिवस. कधीही न पाहिलेली झाडं तुम्हाला या राणीच्या बागेत पाहायला मिळतील. आणि आता आपण कासव बघायला चाललोय. मी पण जाऊ का आतमध्ये? जाते हो. बघ मला बाहेर घ्यायला. आला बघतो, नैतिककडे आला बघतो. बघ आला, तो बघ नैतिककडे आला. पाना द्यायची. बस 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 शी. काय चला बस बस. आणि आत्ता आलोय आपण मगर बघायला. या आधी पुष्कळ वर्ष राणीच्या बागेत लहान असताना आम्ही पाहिलेली आहे, पण त्यानंतर पुष्कळ वर्ष मगर ही राणीच्या बागेत नव्हती.
आणि आता पहिल्यांदाच मगर राणीच्या बागेत त्यांनी वेगळं सेक्शन केलेलं आहे. तर आपण बघू. खूप छान वाटतंय मला इथे आल्यानंतर. पहिल्यांदाच मगर बघायचा आमचा एक्सपिरियन्स आहे आणि चांगलं केलंय. बघूया आता वरून आणि खालून असं दोन तीन ठिकाणी जाऊन एंट्री आहे. तर आपण पहिलं खालीच जाऊया. पहिलं वरून बघूया आणि नंतर खाली जाऊया. वरून हे बघा एक भला मोठा स्टॅच्यू मगरीचा सुंदर. आणि हे आलो आपण मगर बघायला आणि ही सुसर आहे ॲक्च्युली. मला माहित नाही कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल ती बघा ती सुसर सुंदर. आणि पाण्याच्या खालून बघण्यासाठी खूप मजा असेल ही सुसर. पण ही मुलं गेल्यानंतर आपण जाऊ आपल्याला बघायला मिळेल. आणि ही वरून सॉलिड माझ्या मते वर त्या दगडावर चढावी ती म्हणजे आपल्याला चांगलं बघायला मिळेल. आणि तिकडे एक सुसर आहे. पाण्याची स्वच्छता बघा इथे खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन टिकून राहावं म्हणून यांनी इथे छोटेसे स्पॉट कारंजे सुद्धा सोडलेत. त्यामुळे ऑक्सिजन टिकून राहील आणि मगरींना हेच पाहिजे असतं. आणि आपल्या मगरीला घेऊन आपण चाललोय सुसर बघायला पाण्याखाली. आणि सुंदर नैतिक का ऐकायला आणि मस्तच नैतिक बघू दे. चांगलं सेक्शन बनवलंय. लोक पुष्कळ हे करतात. आणि तुम्ही इथे बघू शकताय एक स्टॅच्यू असं केलेलं आहे आणि चांगला असं धबधबा पण आहे. सुंदर केलंय. आपण आता ओरिजिनल सुसर किंवा मगर काय दिसते काय बघू. आणि इथे आलेली आहे सुंदर. आणि ही बघा सुंदर नैतिक आणि आरोही. आम्हाला जवळ दर्शन खा खा हा बोल खाऊ काय तुला हा बोलते खा मग खा. सुसरचं दर्शन झालंय. फक्त आता मगरीचं दर्शन बाकी आहे. तुम्हाला तिकडे दिसत असेल मगर ती बघा तिकडे कोपऱ्यात बसली आहे. आणि आज आम्ही जे प्राणी पाहिलेत ना राणीच्या बागेत येऊन एकदम ऑसम पाहिलेत. आपण जे आज प्राणी पाहिले ते एकदम खरंच आरोहीने सांगितल्याप्रमाणे एकदम ऑसम होते. पण आता आपण पुढे चाललोय. पुढे पक्षी ओपन पक्षी आपण पाहणार आहोत. आणि नैतिक पाणी आहे का नको बाबू. चला बस बस बस. आणि आता आपण पाण पक्षी ॲक्वा बर्ड या सेक्शन कडे चाललोय. आणि या सेक्शनचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण ओपन. आपण त्या पिंजऱ्यात जातो आणि त्या पिंजऱ्यामध्ये गेल्यानंतर जे काही पक्षी वगैरे जे उडतात वगैरे भले मोठे पक्षी आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही सुंदर असं ग्रीनरी राणीच्या बागेतली. मुंबईचं हृदय ऑक्सिजन देणारं मुंबईमध्ये सगळ्यात 2 नंबरचं असं स्थळ आहे. 1 नंबरचं कुठलं स्थळ आहे ते तुम्ही सांगा आम्हाला. मुंबईचं हृदय मध्ये आपण चाललोय. बाय. आणि ते पक्षी बाहेर उडून जाऊ नये म्हणून अशा आता बघ आम्ही ओपन बर्ड बघायला चाललो. ओपन बर्ड आपण पिंजऱ्यामध्ये ओपन बर्ड्स. हे पहा महाशय एकदम उंचावर पाहिलं का मित्रांनो. हा बाय बाय ठेवला त्याने. याची धमाल बघा.
ऐकत नसतो हा पट्ट्या. तो बघा. चल तसं नको करू आरोही, तू ये. चल नाही देख. त्याची नाही आहे तू. आणि हा पहा मुंगूस बघ, मुंगूस. मुंगूस बघ प्राची. 2-3 पिल्लं पण आहे आतमध्ये. ते मुंगूस आहेत. मुंगूस आणि मुंगूसाची पिल्लं. किती पाणी बाबा. तुम्ही मुंगूस बघू शकता इकडे. अबा तो जे मासे टाकलेत, मांदेली टाकली आहेत, ते घ्यायला आले आणि त्याची पोरं त्या तिकडे आहेत त्या दगडाच्या पटीमध्ये. आणि हा इथे कुठेतरी गेला आता. तू हाती बघितलास? हाती पण आहे, पण हाती. आज राणीचा बाग फिरून पूर्ण झालेला आहे. आणि आमचं सुद्धा राणीचा बाग फिरून पूर्ण झालेलं आहे. यावेळी राणीचा बाग फिरताना जी मजा आलेली आहे खरंच अस्मरणीय आहे. कारण की आम्हाला एवढ्या वर्ष आम्हाला वाघ काय दिसला नव्हता. लांबून बघत होतो, पण आज जवळून दर्शन दिलेलं आहे. त्यानंतर सुकर नवीन सेक्शन चालू केलं, त्या सुकरने पण आम्हाला जवळून चांगलं दर्शन दिलं. आणि हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतोय. पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर आम्हाला न विसरता नक्की सांगा.